कसे आहात तुम्ही सर्वजण? चला, आज संडे असल्यामुळे पुन्हा आम्ही बीचवर फिरायला आलेलो आहोत. हे बघू शकता तुम्ही गाडी. हे जेलीफिश वगैरे हे होते ना, असं चावते वगैरे ना, काही पण म्हणजे समुद्रामध्ये दारू वगैरे पिलेले असतात माणसं, पडतात. ते काय पण होतं, त्यांना बीपीचा त्रास होतो, तर आंघोळ वगैरे करताना तर त्याच्यामध्ये त्या गाडीमध्ये घेऊन जातात. आणि बघा, रविवारी इथं लोक अजिबात नाही येत. आम्ही प्रत्येक रविवारी म्हणजे 2 रविवार झाले आता यायलोय. हे दुसरं रविवार आहे. बघू शकता पाण्याचे लाटा, बघू शकता किती मस्त दिसतंय इकडचं वातावरण. अजिबात गर्दी नाही आणि मला अजिबात आवडत नाही. गर्दी असली तर मला स्वतःला छान वाटत नाही व्हिडिओ वगैरे बनवायला. हाय बट रना बॅक सूड. तर इकडे बघा, बीचवर सगळेजण वेगवेगळे गाऊन्स वगैरे, वेगवेगळे शॉर्ट्स, जीन्स वगैरे येतात. तर मी साडी वेअर करून येते इथं. म्हणजे वेगळंच फील होतं साडीवर आणि छान वाटतं. म्हणजे समुद्र बीचवर सगळेजण कितीही गावात त्यांनी साडी नेसली तरी पण बीचवर आलेलं त्यांचा लुक बदलतो. पण आम्ही इथेच राहून बीचवर ह्या लुकमध्ये आलेलो आहोत. कसं वाटतं तुम्हाला? तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. हे बघा श्रावणी, बघा तिकडं थोबाड करते. तिला आता काय झालंय ना मला माहित नाहीये. हे बघा तोंड कशी लपवते. तोंड लपवते बघा. श्रावणी आमची खूप मस्ती आहे. तिला ना म्हणजे मी इथे येऊन व्हिडिओ काढते, तिला अजिबात इंटरेस्ट नाहीये. तिला फक्त एका जागेवर बसायचं आणि खात बसायचं एवढं माहित आहे तिला. आणि खाण्यासाठीच ते बीचवर आलेली असते. खरं सांगायचं म्हणजे आजकाल जास्ती फॉरेनर्स नाही आहेत, खूप कमी फॉरेनर्स आहेत. खरंच खूप छान वाटतं इकडे. पण ह्या टाइममध्ये मस्त वाटतं. जास्ती गर्दी असली तर पण लोक गर्दी बघण्यासाठीच आलेले असतात गोव्याला. सॉरी, व्हिडिओमध्ये बोलून गेले मी, ते मी डिलीट करते. चला, इकडे समुद्र बघण्यासाठी जेवढे लांब आलेले असतात लोक, म्हणजे इकडं खूप छान वाटतं ना म्हणून. आणि तुम्हाला सांगते इतकं छान. आणि मी ह्याच प्लेसला येते बरं का जास्ती करून. ते तुम्हाला दिसत असेल, जसं डोंगर दिसते ना, तो पूर्ण काठ म्हणजे लास्ट पर्यंत बीच हे आहे बरं का, हॉटेल्स आहेत. पण आता जर मी चालत गेले की नाही, ह्या लास्टचा डोंगराचा टोक दिसतो मध्ये, तिथे मी पोहोचू शकते. कारण की तिथपर्यंत लोक आहेत. असे रूम्स वगैरे बांधलेले आहेत, तिथपर्यंत रूम्स वगैरे बांधले. इतका वारा सुटलाय ना, बरं खूप छान वाटतंय. आणि मी कामाला लवकर गेले सकाळी, कारण की बीचवर येण्यासाठी. श्रावणी बघा मला सोडून, बघू शकता तुम्ही, श्रावणी मला सोडून गेली. एवढं तिला अजिबातच आवडत नाही मी व्हिडिओ वगैरे केलेलं. म्हणजे तिचा तर व्हिडिओ मी करतच नाहीये, फक्त माझाच व्हिडिओ मी बनवते. तरीही तिला अजिबात आवडत नाहीये व्हिडिओ बनवलेला. एकेकांची आवड, तिची आवड जरा वेगळी आहे म्हणायचं. तिला आवडत नाही तर आपण काय करू शकत नाही ना, जबरदस्ती थोडी करू शकतो आपण. ऊन फार आहे. उन्हाला डोळे माझे खूप टोचतात, खूप त्रास होतो मला उन्हाचा. बघा हे किती छान लाटा, बघू शकता. फक्त पाण्याचा आवाज, हे आवाजच ऐकायचं फक्त इथं. आणि आता सुरुवात चालू आहे. इकडे लाईफ गार्ड फिरत असतात, कारण की आम्हाला म्हणजे पाण्यामध्ये परवानगी नाही बरं का जायची. आता परवानगी नाहीये पाण्यामध्ये जायचं. एक दाखवते तुम्हाला. हे पाणी कुठं आले बघा लाटाचे, तुम्हाला दाखवते. दगड दिसतंय का तुम्हाला? त्या दगडाला किती जोरात येऊन पाणी मारतंय बघा. एक मिनिट बघा किती सुंदर होते ते. लाटा येऊन त्या दगडाला मारल्यानंतर खूप छान दिसतंय. लाटा बघा किती छान यायले. तर पाण्यामध्ये आता आम्ही गेलोच असतो, पण एवढे चांगले कपडे घालून येऊन पाण्यामध्ये जायचं. इथे बघा पोरं जाते बघा, किती छान क्यूट दिसतात. खूप क्यूट आहे. तर
आहेत एक एक दोन फॉरेनर्स आहेत, खूप मस्त दिसतात बघा. इथे ना लोकांना काय करतात माहितीये का, असं बीचवर येऊन ज्वेलरी विकतात. हे बघा इकडे शंखमध्ये केलेलं आहे. हेअर रिंग आहेत ते, हेअर रिंग बघू शकता. हे बघू शकता ज्वेलरी. हे ज्वेलरी ना ह्या ताई आणून दिलेले आहेत, विकतात. ह्या ताई विकतात आणि ह्या ताई हेल्प करतात त्यांना विकण्यासाठी. त्या दीदीशी बोलले मी, ती बोलत होती मला व्हिडिओ कसलं बनवतेस काय, तिला सगळं माहिती आहे बरं का, पण ती मला विचारून घेते. आणि तिला सांगितलेलं बरं ना, एकेकांना आवडत नाही व्हिडिओ वगैरे बनवलेला, आवडत नाही ना. मग मी व्हिडिओ बनवले तर ती बोलली कसल्या, म्हणजे व्हिडिओ बनवू शकते का विचारले मी, तर ती बोलली पण कुठे इंस्टाग्राम फेसबुक का विचारले, नाही बोलले मी. यूट्यूबचं नावच नाही आलं तिच्या तोंडामध्ये. तर म्हटलं यूट्यूबला टाकते. तर बोलली अच्छा चालेल असू दे असं बोलली. आणि खूप ज्वेलरी घे बोलली, पण ज्वेलरी मी काही घालणारच नाही ना, कानात आपल्या आहे आणि मी कामाला जाते, खूप जास्ती बाहेर जात नाही. आणि आता चॅनल मोनो असल्यामुळे मी आता लॉंग व्हिडिओ बनवते, नाही तर असं तर काय आहे. आणि मला आवडत पण नाही असं दुसऱ्या पद्धतीचे कानातले घालायला. जे माझ्याकडे माझ्या आजीने घेतलेले रिंग आहेत तेच घालते मी कायम. चला मग व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.